हे बघा, ही गॅसची शेगडी कशी वाटते तुम्हाला? छान आहे. 3 बर्नरची आहे. एवढ्या बर्नरची शेगडी लागणार आहे का नक्की सुनीता? खर तर शेगडीच लागणार नाहीये. मला कुठे येतोय स्वयंपाक करता. मला फक्त आमलेट बनवता येतं. रोण्याला कुठे आवडतंय आमलेट. मी रोण्याला सांगितलं होतं की आपण ना बाई ठेवू स्वयंपाकाला, म्हणजे कसं दोघी बी कमवतो ना. त्याचा पगार शेविंग करू आणि माझा पगार वापरायचा घर खर्चाला. आणि तशी पण स्वयंपाक करणारी बाई किती घेते? 1 की 2,000. मग ठेवून घ्यायची ना. बरोबर बोलते ना मी? अगं मला खरंच कल्पना नाही, म्हणजे मी कधी बाई नाही ठेवली आहे. हा पूर्वी एकदा ठेवली होती, पण आईच द्यायची अगं तिला पगार, कारण माझ्या लग्नानंतरची गोष्ट आहे ती. पण खरं तर मी रोहण्याला म्हणले होते स्वयंपाक वगैरे मला काही जमायचं नाही, पण हे जे साफसफाईचं काम आहे ना ते मला लई आवडतं. फरशी तर ताई मी अशी पुसते ना, एकदम लख्ख करून टाकते बघा. माझी मम्मी म्हणते सून तिने फरशी पुसली ना तर घराला आरशाची गरजच नाही. पण ह्या समध्यात स्वयंपाक नाही जमत. म्हणजे भांडी कपडे आता बाबा आणि रोहण्याच असतील ना, त्यांचे धुवून टाकतील मी सकाळी. पण स्वयंपाक काही जमायचा नाही मला. मला आवडतच नाही ना स्वयंपाक करायला. अगं असू दे, असं होऊ शकतं. पण सुनीता, स्वयंपाक यायला हवा. हा हे बघ, म्हणजे तू स्वयंपाक करणार आहेस किंवा नाही करणार आहेस हा अगदी नंतरचा भाग आहे, हा तुझा प्रश्न आहे. पण स्वयंपाक आवडत नाही म्हणून नाही केला तर ठीक आहे. स्वयंपाक येत नाही म्हणून केला नाही असं नको व्हायला. हा, हे बी बरोबर आहे ताई तुमचं. मी शिकून घेईन थोडं थोडं रोहण्याकडनं. शिक. बरं ताई, हा हा फ्रीज कसा आहे सांगा? म्हणजे सेकंड हँड आहे पण चांगला आहे ना, काय हरकत आहे घ्यायला? जान्हवी, दूध. सुनीता, तू घेशील का दूध? नाही नाही नको, माझं आताच ब्रश करून झालं. आणि ते फ्रीज कशाला हवाय जुना? हा, आता समजा संसार लागणार ना नव्या घरात. जान्हवी, अगं सुनीता गेली का? हो, तिला लवकर जायचं असतं ना, ती गेली. हो, माहितीये मला. ताई लवकर उठते ना तिचा डबा करायला. घे चहा घे. अहो सरू मावशी, मी येत होते. हे बघ, श्रीने शेड्यूल दिलंय ना त्याप्रमाणे आम्ही ड्युटी करतोय. मग घे चहा, गार होईल नंतर. आणि बिस्किट सुद्धा ना बेबीने वेगळीच आणली आहेत. हल्ली न्यूट्रिशन बद्दल इतकी जागरूक असते ना ती, सगळं वाचते आणि मगच विकत घेते. चांगलं आहे ना? चांगलंच आहे की. अगं हो, तुला सांगायला विसरलेच. काय हो? अगं मला ना कुठल्या तरी नंबरवरून कॉंग्रॅच्युलेशन्स असा मेसेज आला होता. मग? अगं ओळखीचा नंबर नाहीये, कुणाचा नंबर आहे हा? आणि कॉंग्रॅच्युलेशन्स कशासाठी? म्हणजे दुसऱ्या कोणाला तरी पाठवायचा होता आणि चुकून मला पाठवला असं असेल का? असू शकतं. तुम्ही एक काम करा ना, उलटा मेसेज पाठवा ना, कोण आहे असं विचारणारा. नाही नको बाई, मला नाही आवडत हे असं काहीतरी. जाऊ दे, मरू दे. अगं ओळखीचा असेल तर करेल की पुन्हा मेसेज, आणि नसेल तर बरंच आहे, जाऊ दे. बरं मी पाठाला बसते. हा हो हो. तू सावकाश चहा घे आणि मग ये आरामात नाश्त्यासाठी.